बाळांनो, आता एकमेकांना स्वीकारायची वेळ आली आहे. आपल्या गुरुवरचा विश्वास हीच खरी श्रद्धा असते. आणि तुमचा हा विवाह समाजासाठी नाहीये, तर तो नियतीने ठरवलेला आहे. स्वामी, अहो ह्यांच्या लग्नाची एवढी घाई का? ते दोघं एकमेकांना ओळखतही नाहीये. मग तरीही एवढी घाई का केलीत तुम्ही? कपिलाताई, गुरु आज्ञेचं पालन करायला उशीर झाला ना तर तो अविश्वास ठरतो. हे क्षण भाग्याचे असतात आणि त्या क्षणी संकोच करणं म्हणजे भविष्याचा दरवाजा बंद करण्यासारखं होतं. आयुष्याचे सूत्र आमच्या हाती द्यायची की स्वतःच्या हाती ठेवायची, याचा निर्णय घेण्याची घडी आहे. शिव शंकर शंभो. तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं चन्द्रबलं तदैव विद्याबलं देवबलं तदैव लक्ष्मीपतेन्द्रियुगं स्मरामि. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वजा मंगलम कुंडलीकाक्ष मंगलाय तनोहरि. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आता दोघांनी स्वामींचा आशीर्वाद घ्या. सरस्वतीमुळे तुझ्या आयुष्याला पूर्णत्व येणार आहे आणि हरलेली लढाई तू पुन्हा जिंकशील. बुवाने हे का केलं असेल काही कळत नाहीये बुवाचं. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
स्वामी म्हणाले हरलेली लढाई तू जिंकशील, पण कोणती लढाई आणि का? स्वामींनी हे लग्न लावून दिले, यामागे नक्कीच काहीतरी गुढ हेतू आहे. स्वामी असं का म्हणाले असतील? नेमकं याचा अर्थ काय? मी स्वामी स्थानावर आले आणि पहिल्याच भेटीत लग्न. स्वामींनी काहीतरी पाहिलं असेल, पण मी या माणसाला ओळखतच नाही. स्वामींच्या नजरेत इतकी खात्री कुठून आली? सरस्वतीला घरी कसं घेऊन जाऊ? मालक काय बोलतील? मी नोकर आणि हिला मोलकरी म्हणून राहायला कसं सांगू? माझं आयुष्य फटकाय. अशात आमच्या नात्याला काय भविष्य? आई ग, अहो काय झालं? काय नाही. अहो नाही, कसं ठेच लागलीये तुम्हाला? थांबा मी आलेच. हेच भविष्य आहे तुमच्या नात्याचं. एकमेकांना सावरायचं आणि उभं राहायचं. शिव शंकर शंभो. आई ग, स्वामी. स्वामी, या कुठल्या धर्मसंकटात अडकलत तुम्ही मला? हे संकट आहे की उत्तर? आम्ही तुला धर्म संकटात अडकवलंय की संकटातून बाहेर काढतोय हे येणाऱ्या काळात कळेलच तुला. शिव शंकर शंभो. हे बघ बाबा, मी पुरणाची पोळी केलीये. आणि आई, हवं तर दूध पण गरम करून ठेवलंय. हा, बाळ झोपलंय. आवाज करू नका कोणी. झोप हा बाळा, झोप. हिची ही भातुकलीची खेळणी जर बाहेर नेऊन विकली, आम्हाला छान मोल मिळेल. ए, खेळणी देतं का आम्हाला? हा, बहिरी आहे काय की मुकी आहे? नाही,
आता तर बोलले. ए ऐकत नाही, उत्तर देत नाही, कपिलेला उत्तर देत नाही, भाव खाते. थांब थांब, तुझी खेळणीच घेऊन जाते भातुकलीची सगळी. बघ आता तू. सोड दे, सोड सोड माझी खेळणी, सोड सोड. हवी असेल तर घेऊन दाखव मला. माझी भांडी. माझी खेळणी घेतेस का? शिव शंकर शंभो.